मी काय करायला हवं होतं? मी जो आहे, जिथं होतो, तिथंच होतो. माझे आई-वडील तिथं होते. माझं कुटुंब तिथं होतं. मी तिथंच जन्मलो होतो. त्यामुळे मी तिथंच होतो. हे मी बदलू शकत नव्हतो गं. माझी तकदीर, माझं बदलणं हे सारं काही माझ्या आई-वडिलांजवळ होतं आणि मी त्यांना सोडू शकत नव्हतो आणि तुला ते पटत नव्हतं. तुला त्याचा त्रास व्हायचा. नंतर तुला माझी किळस वाटायला लागली. तू माझ्यापासून दूर राहायला लागली. तुला मी नकोसा झालो. तुला माझ्याशी संपर्क नको होता आणि शेवटी तू काहीतरी कारण सांगून निघून गेलीच. गेली ती पुन्हा न येण्यासाठीच गेलीस. मी मागे पाहिलं, वळून पाहिलं, विचार केला. त्यावेळेला तुला ती झोपडपट्टी दिसली नाही का? ज्यावेळी तू माझ्यावर प्रेम केलं, ज्यावेळी तू माझ्याबरोबर फिरायचीस, ज्यावेळेला तू माझ्यासोबत होतीस, त्यावेळेला माझी गरिबी तुला दिसली नाही का? त्यावेळेला तुला हे गटारांचं साम्राज्य, ही गरिबी हे दिसलं नाही का? हे मी तुझ्याशी रोज चर्चा करायचो. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवलं नव्हतं. तुला साऱ्या परिस्थितीची कल्पना दिली होती. मी कुठे राहतोय, कसा जगतोय, माझे आई-वडील काय काम करतायत, मी काय करतोय, हे सारं काही तुला सांगितलं होतं. त्यावेळेला तू ते सारं काही स्वीकारलं होतं आणि नंतर मात्र तुला ही माझी गरिबी आणि ही माझी झोपडपट्टी, ही माझी माणसं, ही तुला किळसवाणं वाटायला लागली. याला माझ्यापाशी आज तरी उत्तर नाही, परंतु तुला ते पुढं मागे मिळेल आणि त्या उत्तरासाठी तुला वाट पाहावी लागेल. कदाचित या गरिबीतून मी खूप पुढे आलेलं असू, या झोपडपट्टीतून कदाचित मी बंगल्यामध्येही असेल. त्यावेळेला आज जशी किळस वाटते, तशी किळस तुला नक्कीच वाटणार नाही. पण त्यावेळेला तू माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, हे मात्र 100%.